जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. अरे काय केलंस? अरे यार वाट लागली यार. बॉल गेला घरात. आता कोण आणणार? अद्वैत, तरी मी तुला बॅटिंग करायच्या आधी सांगितलं होतं, बॉल जास्त उंचावर मारू नकोस. तू ऐकतच नाहीस रे. अरे ना बोक्या. पुन्हा बेलवंडी आजी आजोबांकडे गेला बॉल. आता कोण आणणार? आधीच त्यांचा केवढा खुन्नस आहे आपल्यावर माहित आहे ना. माझ्याकडे काय बघतेस? लास्ट टाइम मी गेलो होतो, 15 मिनिटं लेक्चर दिले त्यांनी मला. कान फिरवायला पण आलेले, मी पळतच सुटलो. आता कोण आणणार? हे बोक्या, आता यावेळेस तुझा. बघू तुझी हुशारी. बॉल आणून दाखवायचा, नाही तर नुसतंच दार ठोकून पळून येशील. बर, मीच जातो. तुमच्या सगळ्यांपैकी बरेच जण गेलेत, मीच जातो. बघू ते बेलवंडी आजी आजोबा काय करतात. बोक्या, सांभाळू ना. ती आजी आजोबा चक्रम आहेत. त्याने चक्रम कसली खडूस आहेत, ते कोणातही मिसळत नाही. बोक्या सांभाळू ना, ते तुला कोंडून ठेवतील. हो बोक्या, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, जरा त्यांच्यापासून लांबच उभा राहा. नाही तर ते आजोबा आहेत ना, बोट आहेत ना, पोटात खूप असतात. अरे तू मला का करतोय? दाखवतो तर रे, बघ अशी. तू चक्रम आहेत ती दोघं? अरे मग तू आमच्या एरियाचा लाडका आहेस, पण तू अजून त्यांच्या घरी गेला नाहीस. म्हणजे बघ किती चक्रम आहेत ती. कोणाला जवळ करत नाही ती दोघं. बरं, जाऊन बघतो. यार मला पण भीती वाटतीये रे. पण आता एकटं मीच उरलोय. जातो. बोक्या गेलाय खरा, पण माहित नाही बॉल आणेल की नाही. तो पळून तर नाही ना जाणार. कोण आहे? दार उघडता का? अरे कोण आहे ते? आजोबा, दार उघडता. आजोबा? अरे हा कुठला माझा नातू? माझा नातू अमेरिकेत आहे. मी तुमच्या समोरचा आजोबा. समोरचा आजोबा? नाही आजोबा, तुमच्या समोरच्या बिल्डिंग मधला. अरे आमच्या समोर 10 बिराडा आहेत एकूण. अहो अगदी सरळ नाका समोरचा. सरळ नाका समोरचा? अरे पण माझं नाक सरळ नाहीये, नकट आहे. हा? नेमका कोण ते सांग ना. नाव आहे का नाही काय तुला? पोक्या. बोक्या? हे नाव ऐकलंय मी बऱ्याच वेळा. आय, 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 आय. हा म्हणजे त्या सातबंड्यांचा बोक्याचा नव्हेस तू? हा, मी बोक्या प्रदीप सातबंडे. तुझे बरेच उद्योग चालतात असं ऐकलंय मी. मला गुंतवू नकोस त्यात.
काय हवंय तुला? नाही आजोबा, मी बॉल मागायला आलो होतो. बॉल? कोण आहे हो? समोरचा मुलगा बॉल मागायला आलाय. थांबा, मीच बघते. काय रे, आम्हाला जरा निवांत पडू द्यायचं नाही असंच ठरवलंय का तुम्ही पोरांनी? नाही तसं नाही. मग कसं? अरे आम्ही कोणाच्या अध्यात्म मध्यात, आम्ही बरे की आमचं काम बरं, अशी आमची वृत्ती. काय रे, आम्ही तुम्हाला कोणाला त्रास द्यायला येतो का कधी? सांग ना. नाही. मग आम्हाला कशाला त्रास देता? तुमचं क्रिकेट आपलं चालूच. 100दा सांगितलंय सोसायटीमध्ये क्रिकेट खेळायचं नाही म्हणून. कमिटीने नोटीस पण काढले, तरी सुद्धा तुम्ही पोरं ऐकत नाही. खेळ चालूच तुमचा आपला. सगळी घोडी पोरं खेळत असतात क्रिकेट. घोडी? घोडी म्हणजे दांडगी पोरं आणि नोकरी करणारे बापे. सुट्टीच्या दिवशी तर नुसता धुमाकूळ घालतात सगळे. तर काय, सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही. गेल्या महिन्यात तर रात्रीचं क्रिकेट चालू होतं दिवे लावून. मध्यरात्री पण गोंगाट ऐकू येत होता. कहर झाला ग बाई, अगदी कहर झाला अचरटपणाचा. आणि काय ओरडत होते, हाऊटेड हाऊटेड. आजी, आउटसाइड असा कॉल असतो. माहितीये मला, पण तुमच्या खेळाला काही अर्थ आहे का? बिछाण्यामध्ये घुसला होता परवा बॉल छपकन. त्या दिवशी तर स्वयंपाकघरामध्ये वरणात जाऊन पडला टपकन. हिला माहित नाही, हिने भातावर वरण वाढलं तर त्याच्यात बॉल. त्या दिवशी बाथरूम मध्ये आंघोळ करताना अंगावर येऊन पडला. साबणा सकट बाहेर आलो धावत. आता कुठल्या खोलीमध्ये आम्ही सुरक्षित राहू शकू तुमच्या क्रिकेट पासून, सांगशील का मला? तुमचं खरंय, मी तुमचा त्रास समजू शकतो. अरे पण मग का खेळता क्रिकेट तुम्ही? खरं सांगू का आजी, आम्हाला क्रिकेट शिवाय राहत नाही. लहानपणापासून क्रिकेट या खेळाचे संस्कार झालेत आमच्यावर. खुमखुमी येते हो खेळायची. कुठे इंडियाची मॅच चालू असेल ना तर जास्तच. आता तुम्ही मला बॉल द्या, मी जाईन, पण आमचं क्रिकेट नाही थांबू शकत. पुन्हा सुरू होईल. खोटं कशाला बोलू? तू निदान प्रामाणिक तरी आहेस. अरे बाकीच्या कोणाला दिलं ना तर सांगतात आता पुन्हा कधी कधी खेळणार नाही क्रिकेट म्हणून. मी खोटं कबूल नाही करणार. तुमच्या घरात बॉल येणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेईन, एवढंच कबूल करतो. आजोबा, देताय ना बॉल? चालला लगेच. माझ्या धुवून ठेवलेल्या चादरीवर तुझ्या चेंडूनं डाग पाडलाय. त्याचं काय? जाऊ दे ग, घे तो बॉल त्या खुर्ची खाली आहे बघ. आता चादरीचं काय करतोयस? बॉलमुळे डाग पडला ना, धुवून परत देतो. असू दे, ठेवते. आनंदी आली का सांगेन तिला मी धुवायला. काय आता करतोस काय काय? चाललंय तुझं? घडी घालायचा प्रयत्न करतोय, पण होत नाहीये. राहू दे, ठेव तिथेच ठेव. थांब, 1 मिनिट थांब. हे घे. अरे आजोबांसाठी केले होते लाडू आणि वड्या. नको, का? हात खराब आहेत ना, खेळत होतो. घरी घेऊन जाऊ? घरी? हो, यावेळी मी काही खात नाही, म्हणून घरी घेऊन जाऊ? जा,
घरी घेऊन जा. हं. बाय. 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 कधी येणार यार बोक्या? हा ना, किती वेळ झाला. आजी आजोबांनी त्याला काय केलं तर नसेल ना? काय माहित. तो बोक्या आला. हे काय बॉल वाटीत ना आणलास? वाटीत नाही रे, बॉल तर खिशात आहे आणि वाटीत तर वडे आणि लाडू आहेत. मस्त मस्त. बोक्या तू ग्रेट आहेस यार. कसं पटवलं रे त्यांना? काय केलंस तू? आम्हाला पण सांग ना. हो हो सांगतो. पण नंतर वडे आणि लाडू आणले. हे बोक्या किती स्मार्ट आहे ना रे. वा, मध्ये पोचले. बाबा, काय बुक्या? ते आपल्या समोर बेलवंडी राहतात ना, हो राहतात. त्यांचं काय? त्यांना अजून मूल नाही झालं का? काय नाही, त्यांना अजून मूल नाही झालं का? दोघच राहतात. झालं ना, अमेरिकेत असतो त्यांचा मुलगा. कधी गेला? कधी गेला? 22-24 वर्ष झाली असतील, मला नक्की नाही आठवत बुक्या. लग्न केलं त्याने? हो. मग बायकोला घेऊन इथे का नाही येत? हे बघ बुक्या, मला शांतपणे पेपर वाचायचा ना, म्हणून मी इथे येऊन बसलोय. त्या बेलवंडीची जी काय कौटुंबिक वैयक्तिक माहिती तुला हवी असेल ती कुणाला विचारायची आपल्या घरात? आईला किंवा आजीला. पण आई कुठे आहे? आई कुठे असते बुक्या? हा, आलं. आई, तू का आलास आता इथे त्रास द्यायला? मला खूप काम आहेत. अगं त्रास नाही ग, मदत करायला आलोय. नको बाबा मला तुझी मदत. आधीच खूप पसारे आज इथे आणि आजी आहे मला मदतीला. अगं मी कसली मदत करते तुला? मी आपलं चिरून काटून निवडून किसून एवढंच काय ते देते जमेल तसं. बाकी सगळा स्वयंपाकाचा पसारा तूच तर सांभाळतेस. पण इतका कसला पसारा आला आजी? हे रे काय चिन्मयानंदा, अरे आज बाबांचे मित्र नाही का येणार जेवायला घरी? आई त्याला काही माहित असतं का? असतं का त्याचं लक्ष घरात कधी? सतत आपली डोक्यात विचार चक्र सुरू. आई, ने मेजवानी. हो हो, तुझ्यासाठी मेजवानीच. नॉनव्हेजचे 4 प्रकार आहेत ना. काय काय केलंय? चिकन. वाह, तळलेले मासे. बोक्या, इथे धडपडू नको सांगितलं ना तुला. जा बघू बाहेर. यांना सांगू तुला बोलवायला? अहो, ह्याला जरा बोलवा बाहेर. इथे सगळ्या भांड्यांमध्ये नाक खुपसतोय हा. नाक कुठे खुपसलं? हे बघ चिन्मयानंदा, बाहेर जा बघू. असं करावं का बरं? मी काही करत नाही ग. हे बघ, मी असं खाली बसलोय गप्प. नलू बघा, ऐकतेस का? जरा इकडे ना. आले आले आई, आले आम्ही. हे कमी करून ठेवलंय मी. आले. काय रे, काय हवंय तुला?
खोबरं हवंय का? हे घे. नको. मग काय हवंय? काकडी देऊ का? चांगली असते तब्येतीला. मला माहितीये प्रकृतीला चांगली असतात, पण खरंच नको. अरे घे रे, नाही सांगणार मी आईला. अगं आजी खरंच नको. आजी हा ते समोर बेलवंडी राहतात, हा कोणत्या प्रमिलाबाई? बर, त्यांचं काय? ते शाकाहारी नाहीयेत ना? नाही का रे? नाही. एवढ्या सगळ्या पदार्थांमधून मी एक पदार्थ त्यांच्यासाठी नेऊ? कुणासाठी? बेलवंडींसाठी? हळू हळू हळू. कशाला? त्या बेलवंडी आजी आहेत ना, ते संध्याकाळच्या खूप थकतात, म्हणून रात्रीचा स्वयंपाक सुद्धा बनवत नाही आणि फक्त पाव आणि दुधावरच झोपतात. तुला कसं ठाऊक? मी 2 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवतोय ना. अगं बाई. मी परवा त्यांच्या घरी जाऊन आलो ना, हं. तेव्हापासून फक्त त्यांचेच विचार डोक्यात येतात. म्हणून मी चिंगूच्या घरातून बेलवंडी आजीचे स्वयंपाकघरात बघत असतो. त्यांच्या गॅलरीतून त्यांचं स्वयंपाकघर अगदी स्पष्ट दिसतं. काल ते फक्त केळी आणि पावच खात होते आणि आपण इथे मेजवाने जोडतोय. हे बघ चिन्मयानंद, तुला यातलं काय घेऊन जायचं असेल ना ते घेऊन जा, पण तू असं खेळाच्या वेळात त्यांच्या घरात डोकावून पाहू नकोस रे. त्यांना काय खायचं असेल ते खाऊ देत. काय नेणार आहेस? तळलेले तुकडे. आणि इकडे केळीच्या पानात बांधून देते. दोनच? अरे दोघच आहेत ना ते. दे, घे. अजून इथेच. आई काय चाललंय याच? काय नाही ग, असंच आपलं. आलेच. आई ग देवा. वा, मासे तर हातात आले, पण आता चिकन. काय करू? आयडिया. आई, तू परत आलास? अगं 2 मिनिटाचंच काम आहे ग, मी जास्त वेळ नाही घेणार तुझा. बरं मग काय ते पटकन सांग चल. अगं आई, त्या बेलवंडी आजींनी मला लाडू दिलेलं बघ वाटीतून. तुम्हाला विचारलं पण होतंस त्याच्याबद्दल. बोक्या, ही वाटी कुठून आणलीस? त्यांना ती वाटी परत हवी आहे. ती बघ तिकडे धुवून ठेवली, घेऊन जा. अगं अशी रिकामी कशी देणार? म्हणजे काहीतरी भरून द्यायला हवं ना त्यात. शिराय बघ केलेला, तो दे. शिरा? मग चकली घेऊन जा, कालच केलीये. शी, चकल्या. बोक्या काय चाललंय तुझं? हे नको ते नको, मग रिकामीच घेऊन जा वाटी. माझ्याकडे काही नाहीये द्यायला त्यात. नाही कसं? इतकं सगळे छान छान पदार्थ बनवलेत. तू जेवण देणार आहेस? शे, एवढूच्या वाटीत जेवण कुठे मावणार आहे? मग एखादा पदार्थ दे ना प्लीज. बोक्या, अरे त्यांना आवडणार नाही रे. न आवडायला काय झालं? चांगलं बनवतेस तू. तसं नाही बाबा, मग त्यांना आपण दिलेलं आवडणार नाही असं म्हणायचंय मी. आवडेल ते मी बघून घेईन. देशील? बरं, काय हवंय तुला? चिकन. घेऊन जा, पण थोडंच द्या. देण्याबद्दल काही नाही, पण त्यांचं वय बघून दे जरा. मग तूच दे ना. घ्या पण ना, दे. 2 जण आहेत ना, घे. नीट ने, हा सावकाश. थँक्यू. परत येऊ नकोस इकडे त्रास द्यायला. गरम गरे, गरम आहे खूप.
आई पण डबल वाटी द्यायला पाहिजे होती. चिकन पण आता झालं. आता आईस्क्रीम बाकी आहे. साठी बाबांना पटवावं लागणार. पण कसं? आयडिया. बाबा, आता काय बोक्या? तुमचे मित्र येणार आहेत ना आज जेवायला? हो, दोघे जण येणार आहेत. शरद ढेंगे आणि विश्वास सुरनळीकर काका. का रे? दोघच येणार आहेत? नाही, दोघेच कुठले? सगळा कुटुंब कबिला येणार आहे सोबत. म्हणजे त्या ढेंग्यांकडची 4 माणसं, सुरनळीकर बापरे 5-10 लोक येणार आहेत. तुम्ही मगाशी आईस्क्रीम आणलं ना बाबा? पाहिलंच वाटतं तू. बोक्या, मला तुला चकित करायचं होतं. छे, आईस्क्रीम कुठे चकित होतो मी हल्ली. ए, म्हणजे तुम्ही जेवढेच तेवढे आणलंय का? जेवढ्याच तेवढं म्हणजे? अहो म्हणजे तुमच्या मित्रांची मुलं येणार, त्यांच्या बायका येणार, म्हणजे त्यांना जर अजून थोडस खावं असं वाटलं तर. आणलंय थोडं एक्स्ट्रा आणलंय, तुलाही मिळेल नंतर. हा, मला नकोय. मग बोक्या, तुम्ही आधी बसा इथे. बोके काय आहे तुझं? काय आहे बोक्या? बाबा, ते आपल्या समोरचे बेलवंडी आहेत ना? हो, त्यांना मुलगा आहे, त्याचं लग्न झालंय आणि तो अमेरिकेला असतो. बोक्या, मला बेलवंडींविषयी एवढीच माहिती आहे. तसं नाही हो, हा, त्यांचाच वाढदिवस असावा, म्हणजे बेलवंडी आजोबांचा. कशावरून? आज त्यांनी नवीन कपडे घातले होते, तेल लावून भांग पण पाडला होता पांढऱ्या केसांचा. हं, बेलवंडी आजीने केक सुद्धा कापला. एक कपला? हा म्हणजे केकच असावा. हातात सुरी घेऊन फिरत होत्या. अच्छा, मग तुम्हाला पण बोलवलंय का हॅपी बर्थडे टू यू म्हणायला? छे, तसं नाही. ते आम्हाला कशाला बोलवतील. बाबा, जर मी त्यांच्यासाठी काही नेलं ना तर त्यांना खूप बरं वाटेल. त्यांची कोणी चौकशी सुद्धा करत नाही हो. त्याला तेच कारणीभूत आहेत बोक्या. चक्रमपणा करावं कशाला माणसानं? अहो बाबा, ते म्हातारे आहेत. म्हातारपणा जसा होत असेल स्वभाव, तुम्ही आणि आई म्हातारे झालात तर कसं वागाल? कोणी सांगू शकतं? बोक्या, नाही, तसं नाही. म्हणजे मी काही नेऊ का थोडस? ते नक्की खुश होतील. त्यांना असताना पाहिलं ना तर खूप बरं वाटेल मला. जसं आपली आजी असल्यावर वाटतं ना तसंच. तू एक नंबरचा चमत्कारिक मुलगा आहेस बोक्या. तर एक तुझ्या आजीचं नातू आहेस तू. काय देणार आहेस ना? क्रिकेटची बॅट, बॅडमिंटनची रॅकेट, स्पोर्ट शूज? नाही, इतक्या महाग गोष्टी नेणार नाही. नशीब. मग काय घेऊन जाणार आहेस? आईस्क्रीम नेलं तर चालेल. आईस्क्रीम? तुम्हीच तर म्हणाला होता थोडस एक्स्ट्रा आणलंय म्हणून. आणि त्यांना अर्धी प्लेट जरी दिलं ना तरी त्यांना खूप बरं वाटेल. जा घेऊन जा. थँक्यू. वा, याचं काय चाललंय? हा असं कुठे चाललंय? चिन्मयानंदा, जी, काय रे? आजी, मोठ्याने नको बोलूस. मी कुठं मोठ्याने बोलते? आजी, हळू बोल ना. बरं ठीक आहे. हे सगळं घेऊन कुठे चाललायस तू? आजी, तुला सांगितलं होतं ना बेलवंडींकडे नेतोय. हो, पण तू तळलेले मासेच नेणार होतास ना फक्त. पण मग हे सगळं? आजी, मी तुला सगळं सांगतो, पण आत्ता नको. का रे चिन्मयानंदा? आजी, मला घाई आहे. बेलवंडींकडे जायची? हो, तुला माहितीये ना ते लवकर जेवून लवकर झोपतात. अरे बाबा, त्यांचं सगळं कसं अगदी वेळेत असतं. खरंच माझी आई पण मला सांगायची की रात्रीचं ना माणसानी अगदी लवकरच जेवावं.
अरे काही काही माणसं सूर्यास्ताच्या आधी पण जेवणारी असतात हो. आजी मला उशीर होतोय. तू मला सगळं नंतर सांग. तर इथे गप्पा मारत बसलो ना तर बेलवंटी आजी आजोबा जेवून झोपतील सुद्धा. मी जातो. जा 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 जा, मग तू आल्यानंतर आपण बोलूया. जा हो. जा जा. काय रे, कुठे चाललायस? अरे असा कसा येतोस रे? सांडलं असतं ना सगळं. तुला काय झालं दचकायला? चोरून नेतोयस वाटतं. चोरून कशाला नेऊ? मी काय चोरी बिरी करत नाही. अरे तसं नाही रे, चोरून म्हणजे गुपचूप या अर्थी. म्हणजे गुप्तपणे कोणालाही न सांगता. कळलं? काय रे, काहीतरी चालू आहे तुझं. काही नाही रे. काय काही नाही? मग हातात काय तुझ्या? कुठे घेऊन चाललायस? हळू बोलणार रे. तुला कंपल्सरी ओरडायलाच हवं का? हे ताट मी बेलवंडी आजी आजोबांना नेऊन देतोय. बेलवंडींना? काय रे, कशाबद्दल? काय आहे काय? काय आहे काय याच्यात बघू? अल्ल, मासे आणि चिकन पण, आईस्क्रीम पण. काय रे बोकिया, हे सगळं त्यांच्याकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांनाच बोलव ना आपल्याकडे जेवायला. पण काय रे, त्या बेलवंडींविषयी एवढं प्रेम का जागृत झालंय तुला की त्यांनी सांगितलंय तुला जेवण आणून दे म्हणून? अरे दादा, तू असं बोलतोयस? अरे मी हे त्यांना स्वतःहून नेऊन देतोय. तू जर आता बाजूला नाही झालास ना तर हे आईस्क्रीम आहे ना ते वितळेल आणि मग त्यांना ते ग्लासातून घ्यावं लागेल. हो बाजूला. दादा, चप्पल काढून दे ना. बोक्या, तू पण ना घे. काय रे बोक्या, त्यांना हे सगळं या वयात पचणार आहे का? नाही तर उद्या औषध घेऊन तुलाच जायला लागेल. जर वेळ आली ना तर ते सुद्धा करेल. आणि काय रे, तुझ्यासारखे तरुण मुलांनी तर स्वतःहून पुढे येऊन मदत करायला हवी. आणि तू त्यांचं इथे कोण आहे रे? मुलगा, नातू आणि सून आहेत अमेरिकेत. दादा, तू बघितलेस का त्यांना? ते कसे भूतासारखे राहतात. खूप वाईट वाटतं रे. तू जर त्यांची ही अशी परिस्थिती बघितलीस ना तर तू एक दिवस स्वतःहून त्यांना मदत करायला जाशील, ही माझी खात्री आहे. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा बघू. बघ, आईस्क्रीम विकायला लागलं तरी मी तुला सांगत होतो ना मला बोलण्यात गुंतवू नकोस म्हणून. चल दारू उघड. या साईडला आहे. जा. बोक्या म्हणजे ना
बोक्या काय लुडबुड चाललीये? बोक्या माझं कपाट का विस्कटतोस तू? बाबा हा ट्रान्झिस्टर तू कशाला काढलास तू? ठेवून दे कपाटात परत. मोडलाय का? नाही मोडला नाहीये, तो आपण वापरत नाही ना, त्यातली बॅटरी संपली म्हणून. मग तुम्ही का नाही वापरत? अरे बोक्या आपण नवीन सीडी प्लेअर घेतला की नाही, ज्याच्यावर तुझा दादा कायम ती हिंदी गाणी ऐकत असतो. हा पण बाबा हम्म. जर हा ट्रान्झिस्टर असाच ठेवून दिला तर खराब होईल, गंजेल आणि मग वाजणारच नाही. काय म्हणणं काय तुझं? काही नाही. नक्की? तुम्ही काही करताय का? बोक्या जर तू मला वाचू दिलंस ना तर मला ही कादंबरी पूर्ण करायची. बाबा हा तुम्ही टीव्हीवर बातम्या न चुकता ऐकता ना? हो ऐकतो आणि बघतोय. रेडिओवर फक्त ऐकू येतात ना बातम्या. हो आणि खूप लोक तर एकदम नियमितपणे ऐकतात. हो तर कारण त्यामुळे जगात काय चाललंय काय नाही सगळं कळतं ना. सवय असते लोकांना बातम्या ऐकायची. बाबा ते समोरचे बेलवंडी आजोबा आहेत ना, हं? त्यांना सुद्धा अशी बातमी ऐकायची खूप सवय आहे. म्हणजे होती. त्यांचा रेडिओ बंद झाल्यापासून त्यांना बातम्या ऐकायला मिळत नाही. बातम्याची वेळ झाली की जीव कासावीस होतो त्यांचा. असतं. बाबा मी त्यांना हा ट्रान्झिस्टर नेऊन देऊ? कोणाला? बेलवंडींना? हो बाबा काही दिवसांपुरता तरी देतो. तो असं पडून फुकट जाण्यापेक्षा त्याचा उपयोग केलेला बरा नाही का? आणि तुम्हीच म्हणता ना आपण गरजेपेक्षा जास्त खातो, तेव्हा ज्यांना काहीच मिळत नाही त्यांची आठवण ठेवावी. हो मग ज्यांच्याकडे बातम्या ऐकायला ट्रान्झिस्टर नाही त्यांची आठवण ठेवून आपण आपल्या 2 ट्रान्झिस्टर मधला एक ट्रान्झिस्टर त्यांना का नाही देऊ शकत? समजलं, सगळं समजलं मला. जा घेऊन जा. थँक्यू बाबा, तुम्ही खूप छान आहात. हा मला वाटलंच होतं तुम्ही हो बोलणार म्हणून. बाबा बंद ट्रान्झिस्टर देण्यापेक्षा चालू करून दिलं तर बरं नाही का? आण जा बॅटरी आण. बॅटरी कशाला? कोणाला हवी बॅटरी? हा पैसे दे ग बॅटरी आणायला. असं काय करताय? बॅटरी आहे ना आपल्याकडे. काल नाही का आपण ते पलंग खालचं बघायला वापरली रात्री? अगं तो टॉर्च, त्याला ट्रान्झिस्टर मध्ये घालायला बॅटरी हवी. काय मॅच बीच ऐकायचा प्रोग्राम दिसतोय म्हणून आवाज आला ना ट्रान्झिस्टर. बेलवंडींना नेऊन द्यायचंय. बेलवंडींना? इकडे काय चाललंय तुझं? परवा तू त्यांना जेवण नेऊन दिलं, प्रत्येकाकडून एक एक पदार्थ लाटला आणि त्यांना नेऊन पोचवला. कशासाठी? हे नसते परोपकार नकोय ना आपल्याला. त्यांचा मुलगा ना तिथे अमेरिकेत रगड कमवतोय, तो बघेल त्यांना. तू नाही बघत त्यांना. तुला काय माहित रे? त्यांनी त्यांचा फॅमिली फोटो दाखवला मला. त्यामागे एक छोटस पत्र होतं. त्यात लिहिलं होतं घराला रंग देतोय म्हणून 2 महिने पैसे देता येणार नाही. हो तो पैसे द्यायला टाळाटाळ करतोय, ऐकलं होतं. मला तर काही नवल वाटलं नाही हे ऐकून. त्याला काळजी आहे कुठे त्याच्या आई वडिलांची? अगं म्हणून तर आपण लक्ष द्यायला हवं ना आई. काही गरज नाही लक्ष द्यायची. आपल्याला आपले ना भरपूर उद्योग आहेत, कळलं ना? आपण काही मक्ता नाही घेतलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. आणि तुला आधीच सांगून ठेवते मी बोक्या, त्या म्हाताऱ्यांच्या सेवेचं व्रत घ्यायची काही गरज नाहीये तुला. पण आई ते म्हातारे आहेत. आपण थोडं तरी त्यांच्या दृष्टीने बघायला नको का? आणि तसंही तू म्हातारी झाल्यावर तुला कोणत्या प्रॉब्लेमना फेस करावं लागणार कोण सांगू शकतं का? पुरे पुरे आता तुमचं लेक्चर नको. हा जातो ट्रान्झिस्टर घेऊन. थँक्यू. आता काय? पैसे. अद्वैत जास्त वरती बॉल उडवू नकोस हा. तुला पहिलेच सांगतोय. हे काय स्टेडियम आहे सिक्सर मारायला? आणि तसंही तुला माहितीये अख्ख्या बिल्डिंगची आपल्या क्रिकेटवर किती खुन्नस येते. अरे चल रे अद्वैत, मार बिंदास. बरोबर भिवंडीच्या बाल्कनीत गेला पाहिजे. बोके आहेत की आणायला? बाकी बेलवंडीच खुश आहे बोक्यावर. काय बघ्या हल्ली येणं जाणं वाढलं तुझं?
लाडका झालाच वाटतं बेलवंडींचा. आपली मॅच स्पॉन्सर करायला सांग त्यांना. हो तर आपण त्यांना मुकेश बेलवंडी आणि नीता बेलवंडी बोलवू. चला गप्पा खूप झाल्या. स्टंप लाव, मॅच सुरू करूया. मी फर्स्ट बॅटिंग आणि मी फर्स्ट बॉलिंग. घे. चला चल रे. ए थांब रे. ए पकड ना. तू मॅच मध्ये काय करणार आहेस? याय! पळो, पळो, पळो. पळो, पळो, पळो. अरे विचारतोस काय आणि दमलायस किती? बस तिकडे, बस आधी, चल बस बस. मी पाणी घेऊन येते. हा हे घे पाणी पी. सावकाश. कुठली म्हणून पळून आलो तू फोडलीस? मित्राने. अरे बरं झालं तू आलास. हे बघ, वसंताचं अमेरिकेहून पत्र आलंय. आत्ता झालं. जरा वाचून दाखव ना. चष्माच सापडत नाही रे माझा कुठे. बघ ना जरा. अलीकडे झालं होतं ना. तुम्ही मला फोटो दाखवले होते. बंगल्याला रंग लावणार म्हणून पैसे देता येणार नाही असं सांगितलं होतं ना. हो आलं होतं, पण त्याचं असंच आहे रे. आलं तर दर महिन्याला पाठवतो, नाही तर 6-6 महिने पत्रच पाठवत नाही. दुसरं कोणी पाठवत नाही त्यांच्या घरातलं. आता दुसरं कोण पाठवणार? त्याने तिकडची बायको केले, तिला कुठे मराठी येतं. आणि त्याचा मुलगा म्हणजे आमचा नातू, मराठी येतं त्याला, पण लिहिता येतं की नाही कोणास ठाऊक. आणि त्यातून तो त्याच्या कामात मग्न. एवढा आहे तुमचा नातू? आता नोव्हेंबर मध्ये 20 वर्षाचा होईल. बघितलंय कुठे त्याला? नाव काय? देवेन. देवेन नाव त्याचं. त्याच्या मित्रांच्या बरोबर फोटो पाठवला होता. फोटो छान दिसतो हो. तो येणार आहे इथे भारतात. इथे इंडियामध्ये? अरे हे वसंताला 4 वर्ष लिहिताय. नातवाला पाहायचंय, नातवाला पाहायचंय. शेवटी गेल्या महिन्यात वैतागून लिहिलं. काय? माझे डोळे मिटण्यापूर्वी त्याला पाठवणार आहेस की नाही ते पुढल्या पत्रात कळव, असं स्पष्ट लिहिलंय. काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. तर पाठवीन म्हणालाय. अरे ह्या पत्रात लिहिलं असेल बघ. वाच न वाच. त्यांना चकित करून टाकूया. त्यांना माहित नाही काही. प्रिय मम्मी. अमेरिकेला गेल्यापासून मला मम्मीच म्हणतो. तू कारखानिसांबरोबर पाठवलेले 2 प्रकारची लोणची मिळालेत नेबलला. सून सून माझी वसंताची बायको. अच्छा. मेबलला त्यांची रेसिपी लिहून पाठव. मेबलने नवीन कार घेतलीये. तिची आधीची कार आणि माझी दुसरी कार देवेन आळीपाळीने वापरतो. त्याची स्वतःची कार दुरुस्तीसाठी दिलीये. बंगल्याच्या रंगाचं काम संपलं. आता गार्डनचं सुरू आहे. नवीन प्लांट्स आणलेत. देवेन. सांग बाबा, कधी येणार आहे रे तो? दोघांचा जीव ताटकळलाय रे अगदी. अरे तो येणार म्हणजे मला दिवाळीचा सगळा फराळ करायला लागणार आहे. अनारसे, करंजा, चकल्या. तिकडे कुठे काय मिळतं हे? त्याला आवडतं सगळं. देवेन देवेन इंडियाला कधी येतोय? कधी येतोय सांग. आम्हाला वेळ हवा बाबा त्यासाठी. आजी मी आलो. अरे आता कुठे चाललास तू? मित्र बोलत आहेत वाटतं. बोक्या थांब जरा. आलोच. अरे ऐक. ए बोक्या, अरे थांब जरा. असं काय हा पळाला? पत्र कुठे ठेवलं ह्याने?
दादा अभ्यास चाललाय का? हो का रे? तू समाजकार्य करतोस ना कधी कधी? येस, सोशल वर्क म्हणतो आम्ही त्याला. आणि नाटकात कामही छान करतोस. हे असे येडछापासारखं असंबद्ध बोलू नको हा. काय म्हणायचंय तुला? दादा मी असंबद्ध तर बोलतच नाही आणि येडछाप्यासारखं तर मुळीच नाही. दादा समज जर तुला अभिनय आणि समाजकार्य दोन्ही एका वेळी करायची संधी मिळाली तर? ए बाबा, कोड्यात बोलू नकोस. काय ते स्पष्ट सांग ना. जर तुला एखाद्या म्हाताऱ्या जोडप्याला आनंद मिळावा म्हणून एखादी भूमिका करायला सांगितली तर करशील ना? नक्की करशील. म्हातारं जोडप बेलवंडी असणार. काय झपाटलंय त्यांनी तुला काय माहित. रात्रंदिवस त्यांचाच विचार करत बसलेला असतोस. बर, भूमिका काय आहे? त्यांच्या नातवाची. नातवाची? तू त्यांचा नातू. म्हणजे अमेरिकेतला नातू? त्यांना एकच तर नातू आहे. पण मग त्याची कसली भूमिका? अरे दादा तो इथे भारतात येणार होता, त्यांच्याकडे उतरणार होता. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले तरी दोघं. त्यांचं म्हणणे डोळे मिटण्यापूर्वी एकदा त्यांच्या नातवाला बघायचंय. मग? अरे त्यांच्या मुलाचं म्हणजेच वसंताचं पत्र आलं होतं. ते मी स्वतःहून आजीला वाचून दाखवलं. त्यात असं लिहिलं होतं, देवेन इंडियाला येणार नाही, त्याची सध्या तरी इच्छा नाहीये. मग त्यांना वाईट वाटेल म्हणून मी पुढचं पत्र वाचलंच नाही, सरळ धावून आलो. दादा त्यांना धक्का बसला तर खूप वाईट होईल रे. ते धरून बसले की त्यांचा नातू इंडियाला येणार आहे म्हणून. म्हणजे तुझा बेत काय? अरे त्यांनी त्यांच्या नातवाला पाहिलंच नाहीये. तू त्यांचा नातू त्यांच्या समोर हजर हो. मी? हो. छे छे बोक्या, हे असं मला जमणार नाही. काहीतरीच काय. अरे दादा मी तुझी पूर्ण मदत करीन. दादा मनापासून सांग, जर त्यांच्या आयुष्यात आपण थोडा वेळ का होईना आनंद आणू शकलो तर तुला आवडेल ना? दादा मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाहीये रे. फक्त एवढं छोटस काम करशील, सोशल वर्क आणि प्लस ऍक्टिंग करशील ना? बर ठीक आहे. मला जरा माहिती दे त्याची. त्याची आई अमेरिकेत राहते ना? हो. काय ना? आईचं? आईचं नाही रे, तिच्या मुलाचं, बेलवंडींच्या नातवाचं. देवेन. देवेन बेलवंडी. I am Delvin Belvandi.